गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला आता त्याची सुरुवात ना मस्त असं सकाळच्या वातावरणापासून केली आहे। तर खूपच छान आजचं वातावरण झालं होतं, मस्त असं थंडगार। तर त्यापासून काहीतरी सुरुवात केली ब्लॉगची आणि हे काहीतरी आपल्या क्वार्टरच्या बाहेरचा परिसर होता आणि इथे आहे ना आता माझी म्हणजे नाश्ता बनवण्याची तयारी चालू होती। तर ते काहीतरी रात्री मी मूग आहे ना भिजत ठेवलेले होते, तर सकाळी आता ते मिक्सरमधून भिंगून घ्यायचे होते मला। आणि याचीच आज आहे ना मी एक सिक्रेट अशी रेसिपी ट्राय करणार आहे। सिक्रेट रेसिपी नाही खरं तर, म्हणजे भरपूर जणांनी केली पण असं ट्राय, पण मी कुठंतरी आज फर्स्ट टाईमच केली आहे। विचार होतात रात्री आहे ना मन करून मूग असे भिजत घातले आणि आता काहीतरी तयार करायला म्हणजे ती घेते मी। तर म्हटलं आता सकाळी चांगले मस्त असे भिजले होते ना मूग, तर ते पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक असे काढून घ्यायचे आणि नंतर छान असा मस्त फ्रेश नाश्ता तयार करायचा। तसं पण म्हणजे आहे ना सकाळी आता फौजी नाईट रुटीनला जाता म्हणजे ड्युटीला जातात ना नाईट, तर यामुळे ना सकाळी नाश्ता ते रिलॅक्स असतं म्हणजे नाश्त्याचा टायमिंग। नाहीतर आहे ना म्हणजे सकाळी सकाळी त्यांची खूप घाई असते ना ऑफिसला जायची, तर त्यावेळी मग असा काहीतरी शॉर्टकटमध्ये नाश्ता मला तयार करून द्यावा लागतो त्यांना। मग ते पोहे असो नाही तर उपमा असो असं काहीतरी, पण आज काहीतरी रिलॅक्स होतं ना, म्हणजे एवढ्यात आता रिलॅक्सच चाललं आहे आमचं काम नाश्त्याचं, कारण की ते काहीतरी रात्री जातात आणि सकाळी येतात असे 9 साडेनऊच्या दरम्यान। तर यामुळं आता निवांत असा नाश्ता मस्त असं बनवायचं, रेसिपी ट्राय करायचं चालतंच आमचं। तर आज पण एक नवीन अशी रेसिपी मस्त अशी ट्राय करणार होतो आणि तेवढ्यात आमच्या आरू मॅडम झोपेतून उठून बसल्या मिक्सरचा आवाज ऐकून, तर तिला पण काहीतरी मग किचन वाट्यावर बसलं आणि म्हटलं आता पहिल्यांदा आहे ना हे सगळं बारीक करून ठेवूया थोडंफार भिजत आणि नंतर मग मस्त असं आंघोळ वगैरे करून आरूला ना मस्त असं फ्रेश करून घ्यावं। तर इथं ते अजूनच जांभळ्या देत होती काढा, कारण की मिक्सरचा आवाज ऐकून ना मध्येच उठून बसलेलं होतं मॅडम, अजून काही झोप पण नव्हती झालेली त्यांची अशी संपूर्ण अशी। तर संपूर्ण असं म्हणजे ना जे काही मूग भिजत ठेवलेले होते ते छान असे मिक्सरमधून बारीक करून काढले आणि त्यामध्ये ना पाणी काही एक्स्ट्रा मी टाकलं नाही, म्हणजे थोडं फारच टाकलं होतं, जास्त नाही, कारण की हे पॅटर्न ना आपल्याला काहीतरी मस्त असं घट्टच पाहिजे, जेणेकरून म्हणजे आपल्याला डोस्या टाईप नाही का, म्हणजे आपल्याला तव्यावर पण व्यवस्थित असं ते जमन आणि आपल्याला पलटता पण येईल। जास्त पाणी जर टाकलं तर खूपच जास्त पातळ झालं ना मग आपला सगळा बेत असा बिघडून जाईल। तर यामुळं ना मग मी असं घट्टपणा ठेवला होता त्यामध्ये। तर आरूला पण इथं भरपूर असा आळस येत होता, मग म्हटलं चला आता मस्त अशा आंघोळ्या वगैरे करून घ्याव्या आणि छान असं फ्रेश होऊन मग आपल्या कामाला सुरुवात करावी। तर इथं पहिल्यांदा पॅटर्न तर तयार करून ठेवलं होतं आणि म्हटलं आता जेव्हा फौजी येतील ना तेव्हा मस्त असा गरमागरम नाश्ता लगेच तयार करून त्यांना देता येईल। मग ते काहीतरी ठेवलं बनवून आणि आम्ही दोघी गेलो इकडं मस्त असे फ्रेश होऊन आलोत आणि आता इथं काहीतरी आमचा मेकअप करायचा होता आरू मॅडमचा। आणि प्रत्येक वेळी असा नेहमी मेकअप करायचा असला ना मग असा काहीतरी पकडून मेकअप करावा लागतो जाम असा धरून, नाही तर मग नुसतं हे लावायचं म्हटलं का पळून जाणार, नाही तर क्रीम लावायची म्हणली का पळून जाणार, नाही तर मग जेवण करायचं म्हटलं का ते पण। असं प्रत्येक गोष्टीत आहे ना आपल्या बायकांना म्हणजे प्रत्येक आईला ना खूप स्ट्रगल करावं लागतं हे लेकरांसोबत, आपल्यासोबत ना त्यांच्यासोबत ना आपली पण भरपूर अशी धावपळ असते प्रत्येक गोष्टीला। तर हिला आहे ना म्हणजे मेकअपचं खूपच जास्त वावड आहे आमच्या मॅडमला, तर यामुळं ना कुठंतरी अशा एका जागेवर उभा राहत नाही, तर कसं तरी त्यांना असं नादी गोडी लावावं लागतं, नाही तर मग आपलं लाडी गोडी लावून नाही तर कोणत्या तरी गोष्टीला असं नादून मग असं काहीतरी मेकअप करायचं असतं। तर आता इथं ना मी तिला व्हिडिओच्या नादी लावत होते, तर यामुळं छान असा मेकअप करून देत होती, तरी पण मध्ये ना असे काहीतरी तिला घुरे येतच होते इकडून तिकडून। तर जास्त करून सगळ्यात मोठं वावडं म्हणजे आम्हाला पावडर काय लावायला आवडत नाही, पण तो आता कसा बसा बळ म्हणजे एकदम डोळे झाकून लावून घेतो आम्ही, नाही जर लावला तर मग तिचे पप्पा ओरडत असतात तिला यामुळं। तर छान असा मेकअप वगैरे करून घेतला की मग आता फौजी तर आलेच होते, मग गरमागरम नाश्ता असा तयार करून मी देणार होते। आणि आजचं जे नाश्त्याचं आपण पॅटर्न तयार केलं आहे ना खरंच म्हणजे त्यामध्ये ना खूप टाईम म्हणजे असं जास्त वेळ आणि जास्त आपला म्हणजे टाईम आहे ना बिलकुल असा जात नाही, म्हणजे एकदम कमी वेळात आणि लवकर तयार होणारा, तो पण म्हणजे ना एकदम पौष्टिक असा आणि खायला पण खूपच टेस्टी लागतो, म्हणजे असा काहीतरी नाश्ता आहे तो। तर हे आहे ना तुम्ही याच्या अगोदर काही ट्राय केलं का नाही मला ते पण सांगा कमेंटमध्ये, कारण की मला तर माहीत होतं म्हणजे इथून मागं त्याचा नाश्ता, पण मी आहे ना असं बनवायचा कंटाळा करत होते, पण आज काहीतरी मनावरच घेतलं मी ते।
ॲक्च्युली आता आहे ना भरपूर असं स्ट्रगल करून आमचा मेकअप असा काहीतरी पूर्ण होत असतो आणि जेव्हा पण असा व्हिडिओ चालू असतो ना तेव्हा असं आम्हाला काहीतरी नखरे करून दाखवायचे असतात. तर आता आमच्या मॅडम म्हणत होत्या मी आज काहीतरी नवीन ड्रेस घातला आहे. तर दररोज आम्हाला असे काहीतरी नवीन ड्रेस घालायला आवडतात भरपूर असे. तर आहे ना हे काहीतरी छान असे मस्त फ्रेश फुलं आणले मी देवपूजेसाठी. म्हटलं नाश्ता तयार करायच्या अगोदर ना पहिल्यांदा देवपूजा करावी आणि मग नाश्ता तयार करण्यासाठी जावं. तर आरू मॅडम ना तोपर्यंत मस्त असे लाडू नाही तर बिस्किट खायचं काम त्यांचं चाललं होतं. त्यासोबत ना कार्टून बघायचं पण आरामात खुर्चीवर बसून चाललं होतं काम, रिलॅक्स असं बघायचं. तर आता त्यामुळं इकडं काहीतरी मी कार्टून लावले टी व्हीवर. तर ती बघत आहे ना मग असं काहीतरी सकाळ एक ड्रायफ्रूटमध्ये लाडू नाही तर मग कधीतरी असे बिस्किट असं हे एन्जॉय करत असते रिलॅक्समध्ये बसून. तर हे सकाळचे 5 ते 10 मिनटं ना ती म्हणजे एकदम शांत असते. त्यामध्ये तिचं काय खाणं असन, ड्रायफ्रूटमध्ये लाडू नाहीतर मग नाश्ता असन, तर ते काहीतरी रिलॅक्स असं काम तिचं चलत असतं करायचं, खायचं प्यायचं. आणि नंतर मग जे आमचं म्हणजे धावपळ दिवसभराची लुडबुड घाई गडबड जी सुरू होती ना मग ती काय संध्याकाळपर्यंत म्हणजे झोपेपर्यंत तिचे थांबत नाही बिलकुल. तर हेच काहीतरी चालतं दिवसभर. तर पहिल्यांदा म्हटलं इथं देवपूजा मस्त अशी करून घ्यावी आणि मग नंतर आपल्या बाकीच्या रुटीनला सुरुवात करावी. तर आता मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली होती मी आणि आता काहीतरी नाश्ता बनवायच्या तयारीला लागले होते. तर इथं पहिल्यांदा ना म्हणजे लसूण, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर जिरे आणि मीठ असं काहीतरी म्हणजे हे सगळं काही पॅटर्न ना मी ग्लासमध्ये असं चांगलं बारीक असं ठेचून मोकळं केलं. आणि नंतर हे सगळं पॅटर्न मिक्स करून एवढंच काहीतरी राहतं त्यामध्ये, बाकीचं काही गोष्टी ॲड नसतात करायच्या जास्त. आणि इथं येऊन बघितलं इकडं तर आरू मॅडमनी तोपर्यंत सगळ्या अलमारीचा पसारा ना बेडवर काढून ठेवला होता. म्हणजे असं काहीतरी ती काम करायला ना आता तिचं रुटीन सुरू करणार आहे माझ्याबरोबरच, की मी किचनच्या कामाचं रुटीन करणार आणि ती इकडं काहीतरी काम वाढायचं रुटीन सुरू करणार. तर इकडं काहीतरी छान असा चहा ठेवून दिला. म्हटलं पराठे काय म्हणजे आता मी त्याला पराठेच म्हणणार आहे मुगाचे. तर ते काहीतरी मुगाचे पराठे आपले म्हणजे मस्त असे लगेच होऊन जातील 5 मिनटात. तर यामुळं म्हटलं पहिल्यांदा पीठ भिजायला ठेवूया मस्त असं मळून, जेणेकरून नंतर मी चपात्या करायला ना मोकळी होईल. आणि तोपर्यंत इकडे आहे ना म्हणजे एका साईडला छान असा चहा पण ठेवून दिला होता, जेणेकरून मस्त असं एकासोबत पराठे आणि चहा असे एन्जॉय करता येईल. आणि इथे आहे ना आता मस्त असं पीठ वगैरे मी भिजून असं ठेवलं एका साईडला. आणि इकडं जाऊन बघितलं तर आरू मॅडमचं चाललं होतं थोडंफार भांड्यासोबत म्हणजे खेळायचं काम छान असं. आणि इथे आहे ना एक शॉर्ट असा व्हिडिओ म्हणजे रेसिपीचा मी तोच म्हणजे मुगाच्याच पिठाचा असा रेसिपीचा ना व्हिडिओ शूट केला. आणि मग लगेच त्याच तव्यावर मस्त असे परत पराठे मुगाचे बनवायला घेतले. तर तो असा शॉर्ट असा मिनी ब्लॉग म्हणजे मी असा तयार केला होता. तर तो जर तुम्ही पाहिला नसताना तर नक्की बघून घ्या. म्हणजे त्यामध्ये ना मी डिटेल अशी या पराठ्याची रेसिपी शेअर केलेली आहे की कसं काय बनवलं आहे काय नाही. तर तो एक म्हणजे छोटासा असा शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्हाला लवकरच भेटून पण जाईल. तर हे काहीतरी मग आता पराठे लगेच बनवायला घेतले छान असे. आणि हे आपलं म्हणजे जसे की आपण ढोसे बनवतो ना तसेच म्हणजे आपले पळीच्या सहाय्याने छान असं म्हणजे गोल आकारात असे भिंगून घेतले तव्यावरती. आणि जर नाहीच झालं तर हाताने केले तरी म्हणजे गोल आकारात मस्त असे तयार तरी पण चालतील. तर मी काहीतरी उलथाण्याच्या सहाय्याने छान असं म्हणजे त्याला पूर्ण असं सारून घेतलं पीठ. आणि आता काहीतरी 2-5 मिनटं थांबलं की आपलं खालून म्हणजे मस्त असं पराठा पचून जातो आणि वरती पण मग छान असं म्हणजे तेल वगैरे लावून तयार होईल आपलं. आणि जोपर्यंत मी इकडं म्हणजे ना मुगाचे पराठे बनवायचं काम चाललं होतं ना तोपर्यंत फौजी पण मस्त असे सॅलड वगैरे छान असं कट करून घेत होते. तर इथं तोपर्यंत मस्त असे पराठे माझं बनवायचं एकामागे एक काम चाललेलं होतं. आणि हे काहीतरी ना पराठ्याची साईज थोडी इग्नोर करा, कारण की आता घरीच खायचेत नाही, यामुळं मी असा काहीतरी मोठा असा बनवलेला होता साईजचा तो. आणि कुठंतरी जमला पण, म्हटलं चला आता मग बनवूया एका सरशी छोटे छोटे करण्यापेक्षा. आणि आरूला ना असा छोटासा असा मस्त करून सगळ्यात पहिल्यांदा ना खाऊ पण घातलेला होता.
आणि मग आता काहीतरी हा नाश्ता आमच्यासाठी मी बनवत होते. म्हणजे तिच्यासाठी ना कमी असं तिखट म्हणजे मिरची टाकून बनवलं होतं आणि आता इथं मी ना आमच्यासाठी स्पायसी असं बनवलेला होता छान असा. तर ही पराठा कधी खाऊन ना मस्त अशी एकदम चव आली ना तोंडाला की बापरे, म्हणजे खूपच जास्त असा टेस्टी नाश्ता झाला आजचा. तो पण म्हणजे ना खूपच जास्त म्हणजे एकदम पोट भरल्यासारखा नाश्ता असा वाटतो. तर एकदम छान असा मस्त नाश्ता झाला. तुम्हीसुद्धा हा आहे ना म्हणजे ही एक रेसिपी ट्राय करून बघा. केलीच असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. तर चला आता मस्त असा चहा पण रेडी झालेला होता. फौजीने छान असं सॅलड पण कट केलेलं होतं आणि त्याचबरोबर म्हणजे लोणचं पण होतं म्हणजे आपलं फूट. तर ते काहीतरी मग विषयच नाही आजच्या नाश्त्याचा. तर छान असा नाश्ता बनवून आता तयार होता फायनली. आणि आता काहीतरी आम्ही मस्त असं नाश्त्याला बसलो होतो. तर आम्ही काहीतरी नाश्त्याला बसलं ना आरू मॅडम पण बसून घेतात लगेच. पण खाणार तर नाही, आता तिच्या पप्पा भरवत आहे पण तिला खायचं नसतं. पण नुसते म्हणजे आपले सॅलेड वगैरे जे कट केलेले असतात ते तिच्या पप्पाला भरवायचं काम करायचं असतं. तर सगळ्यात जास्त जीव ना तिच्या पप्पांमध्येच आहे माझ्यापेक्षा पण. यामुळं पोटभर असं काम चालतं तिचं, नुसतं खायला घालायचं त्यांना बास. इथं छान असं म्हणजे आम्ही पराठा वगैरे एन्जॉय केला. त्यानंतर चहा बिस्किट पण एन्जॉय केलं, कारण की चहाशिवाय काय म्हणजे संपूर्ण नाश्ता आहे ना बिलकुल असा अपूर्णच वाटतो. तर यामुळं मस्त असं एन्जॉय केलं. त्याचबरोबर आरूनी पण छान असा नाश्ता एन्जॉय केला चहा बिस्किटचा, कारण की तिने ऑलरेडी एक पराठा खाऊन ना ती टम अशी फुगलेली होती. यामुळे तिच्या पोटात काय आता जागा नव्हती उरलेली. यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता आता एन्जॉय केला. तर सकाळचा नाश्ता आता मस्त असा झालाच होता आणि नाश्ता इतका छान झालता ना, तर यामुळं ना पोटात अशा दुपारच्या भुकेची वासना पण नव्हती, पण तरीसुद्धा बनवली. तर छोट्याशा अशा ट्रान्झॅक्शनमध्ये लगेच छान अशी भेंडी कट करून घेतली बारीक अशी. आणि आज आहे ना फौजींची फेवरेट अशी भेंडीच बनणार होती. खरं तर म्हणजे आहे ना त्यांना तर आता म्हणजे दुसरा टाईम खायची भूक पण नव्हती, कारण की नाश्ताचे ना म्हणजे 10 ते 10:30च्या दरम्यान आमचा झालता. कारण की एवढ्यात म्हणजे आता फौजींची जेव्हापासून असं नाईट रुटीनला ड्युटी लागली आहे ना, तर तेव्हापासून असं नाश्त्याचा टायमिंग त्याचबरोबर जेवणाचा टायमिंग हे संपूर्ण असं काहीतरी चेंज झालं आहे आता. त्यामुळं दुपारी पण आता सकाळी असा काहीतरी भरगतचा असा छान असा नाश्ता जर झाला तर मग दुपारच्याला आहे ना जास्त असं म्हणजे खावायची वासना पण नाही राहत. तरी पण सुद्धा म्हणजे नाही म्हणून मी आपलं बनवून ठेवलं होतं, कारण की आरूसाठी पण लागतंच. आणि ऐनवेळी जर दुपारी भूक लागली तर दुपारच्या पहारात स्वयंपाक करायचा म्हणजे कंटाळाच येतो बापरे बिलकुल, कारण की भरपूर अशी गरमी असल्यामुळं ना दुपारी तर किचनमध्ये कामच नाही करू वाटत मला. तर यामुळं ना मी सकाळी काहीतरी वगैरे झाला मग लागले होते आता मी इथं बनवायला स्वयंपाक. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी फौजींची फेवरेट अशी भेंडीच करणार होते. तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे मस्त अशी हिरवी मिरची त्याचबरोबर लसूण जिरे मोहरं आणि मीठ असं काहीतरी छान असा ठेचा बनवून घेतला आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आणि हे काहीतरी संपूर्ण असं टाकून छान असं परतू मसाला असा घ्यायचा सगळा. आणि भेंडी आहे ना जेव्हा पण मी असं म्हणजे परतत असते ना तर त्यावेळी जरा अशी चिकटच होती, पण काही हरकत नाही. लास्टला ना त्याच्यावर छान असं ताट ठेवून दिलं की 2-5 मिनिटांनी जर उघडून पाहिलं ना तर छान अशी म्हणजे एकदम सुटसुटीत झालेली असते आपली भेंडी मस्त अशी. तर आता आजच्या जेवणामध्ये सिंपल असाच म्हणजे जेवण होतं, कारण की नाश्ता असा छान असला ना मग जेवण काहीतरी सिंपलच असतं आमचं. तर नाश्ता आजचा मस्त होता भरगतचं छान असं पोट भरणारा. तर यामुळं आता जेवण होतं सिंपल असं म्हणजे भेंडी आपली आणि त्याचबरोबर चपाती. डाळ भात काय मी आज बनवला नव्हता, स्किप केला होता आजच्या जेवणामध्ये डाळ भात. म्हणजेच आहे ना जेव्हा पण असा नाश्ता काहीतरी छान असा असतो ना तर त्यावेळी काहीतरी मग दुसऱ्या वेळी म्हणजे पुन्हा असा छान असा स्वयंपाक बनवायला ना भरपूर असा कंटाळा येतो. आणि त्यामध्ये हे गरमीचे दिवस ना मग यामुळं किचनमधून असं वाटतं कधी सगळं कामावरून निघन कधी नाही असं काहीतरी. तर छान अशी भेंडी वगैरे माझी झाली होती आणि इथं काहीतरी छान अशा चपात्या पण करून घेतल्या का पाठोपाठ. चपात्याचा काही जास्त व्हिडिओ घेतला नाही, ही काहीतरी मस्त अशी टम फुगली होती ना चपाती, ह्यामुळं तिचा व्हिडिओ घेतला. आणि हे दुपारच्या वेळी ना मी लाडू तयार करायला घेतले होते आज. तर आता तुम्ही म्हणता लाडू, हा तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते आज मला.
आणि आज आहे ना शेंगदाण्यांच्या लाडूमध्ये मी काहीतरी म्हणजे सगळे असे ड्रायफ्रूट जेवढे होते माझ्याकडे ना तेवढे असे मिक्स करून बनवणार होते, कारण की म्हणजे लहान लेकरं काय आपल्यासारखे स्पेशल असे ड्रायफ्रूट वगैरे काही खाऊ शकत नाहीत, म्हणजे सकाळी उठल्यावर काजू किंवा बदाम काय असं. तर पहिल्यांदा मी जेव्हा शेंगदाण्याचे लाडू बनवायची ना तर त्यावेळी फक्त शेंगदाणे आणि गूळ आणि तूप असं काहीतरी त्यामध्ये ॲड करत होते. पण यावेळी ना मी ध्यान करून फौजींना आणायला लावलं होतं संपूर्ण असे ड्रायफ्रूट. आणि ही काहीतरी आता ह्या आठवड्याची सब्जी भेटली ना तर ती सोडायला घेतली, तर त्यामध्ये तेच भेटलं होतं दररोजचंच नेहमीचंच, म्हणजे ते आपलं घोसाळं, त्याचबरोबर कांदे, बटाटे आणि कोबी फ्लावर तो एक भेटला होता गड्या आता यावेळी. तर मध्येच काहीतरी सब्जी भेटली, ती पण छान अशी सोडून ठेवली सगळीकडे. आणि इथं काहीतरी छोट्याशा ट्रान्झॅक्शनमध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट छान असा बारीक करून घेतला. आणि मी आहे ना यावेळी म्हणजे काजू बदाम जे ड्रायफ्रूट होते ना ते सुद्धा छान असे म्हणजे आपले धीमे आचवर ना म्हणजे आपले थोडेसे तांबडसर होईपर्यंत घेतले होते भाजून ते सुद्धा, आणि त्याचासुद्धा बारीक असा कूट करून घेतला. ते पण सगळं मिक्स केलं संपूर्ण असा, म्हणजे जो शेंगदाण्याचा कूट तो पण, त्याचबरोबर बदाम काजूचा तो पण कूट मिक्स केला. आणि त्यामध्ये आपले चवीनुसार म्हणजे गोडीनुसार आपलं गूळ टाकला होता. आणि त्यामध्ये भरपूर असं म्हणजे तूप टाकलेलं होतं मी. तर तूप आहे ना भरपूर असं छान असतं आपल्या म्हणजे हाडांसाठी. तर लेकरांना पण असं प्रत्येक जेवणामध्ये प्रत्येक खाण्यामध्ये ते देणं मुश्किल आहे, आणि ते पण खायला कंटाळाच करतात. तर यामुळं ना असं काहीतरी दिलेलं परवडतं आपल्या आई लोकांना. आणि यामुळेच ना म्हणजे मी आताच्या या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये ना संपूर्ण असे ड्रायफ्रूट एकत्र करून बनवले होते लाडू. तर खूपच छान आणि टेस्टीसुद्धा झाले होते. तर हे दुपारच्या वेळी ना आता इथं पुष्पाचं आणि आरूचं चाललं होतं मस्त असं डान्स शिकायचं काम. आणि फायनली आता आहे ना आपले लाडू संपूर्ण असे एकामागे एक सगळे काही बांधून घेतले मी. आणि आमच्या आरू मॅडमला ना सकाळीच लाडू संपलेत, तरी पण काही दिवसभर कटत नव्हतं लाडू केलेले बघून. तर तिने पहिल्यांदा लाडू घेतले आणि स्वतःला पण घेतला. बघा आता तिच्या पप्पाला पण लगेच वाढून घेतला, त्यांना पण दिला आणि स्वतःला पण खायचे. तर असं काहीतरी खूपच जीव आहे तिच्या पप्पावरती. तर प्रत्येक लेकीचा ना तिच्या बापावरती सगळ्यात जास्त जीव असतो, तर ते काहीतरी तिचं पण आहे. तर आता 2 डबे भरून ना गच्च असे लाडू तयार केले होते मी, आणि सगळ्या काही ड्रायफ्रूटपासून केले होते. तर तुम्ही सुद्धा ना असं कधी लाडू तयार करायचं झालं ना तर त्यामध्ये हे काजू बदाम अजून पण काही ड्रायफ्रूट असले तर ते पण ॲड करू शकतात त्यामध्ये टाकून, जेणेकरून एकदम हेल्दी आणि टेस्टी असे लेकरांसाठी लाडू तयार होतात. तर हे काहीतरी 2 डबे भरून लाडू केलेत ना, आता जवळजवळ मला भरपूर दिवस टेन्शन नाही या लाडूंचं. तर चला आता आजचा व्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.